करमाळा शहरामध्ये गायकवाड चौक व संगम चौक परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवरती आज शुक्रवारी आठवडी बाजाराच्या निमित्ताने अनेक विक्रेते हे रस्त्यावरती दुकानं टाकत आहेत। त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी स्वतः या भागाची पाहणी केली। त्यानंतर त्यांनी जे विक्रेते रस्त्यावरती आलेले आहेत त्यांना पट्ट्याच्या पाठीमागे बसण्याचे आवाहन केले आहे। हा रस्ता रहदारीचा असून येथे वाहतूक कोंडी होते, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन देखील त्यांनी केलेलं आहे। मी पोलीस निरीक्षक रणजित माने, करमाळा पोलीस ठाणे। आपल्या सर्वांना माहिती आहे की करमाळा तालुक्यातील आपल्या या करमाळा शहरामध्ये दर शुक्रवारी आठवडे बाजार भरत असतो। आठवडे बाजारासाठी संपूर्ण तालुक्यामधून शेतकरी आणि व्यापारी त्यांचा शेतमाल तसेच इतर माल विक्रीसाठी आणत असतात। परंतु अशा वेळी ते सकाळी ज्यावेळेस माल उतरवतात तर रोडवरती म्हणजे डांबरी रोडवरती त्याच्या खुंट्या मारून त्याचप्रमाणे रोडवर थोडंसं अतिक्रमण करून ते बसत असतात। तर आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की संगम चौक ते गायकवाड चौक या व्यापाऱ्यांमुळे तसेच शेतकरी बसण्यामुळे कायम वाहतुकीची कोंडी होत असते आणि जेवढी वाहतुकीची कोंडी होईल, जेवढी गर्दी होईल, त्या गर्दीचा फायदा हा चोरांना होत असतो। त्यातून ज्यावेळेस गर्दीत चोर शिरतात, मोबाईल वस्तू अशा चोऱ्या देखील होत असतात। तरी सर्व व्यापारी आणि सर्व शेतकरी यांना आवाहन आहे की आपण डांबरी रोडचा जो पांढरा पट्टा आहे त्याच्या बाहेरच आपली पथारी ठेवावी, रोडच्या वरती पथारी आणू नये। तसेच आज शुक्रवारचा बाजार असल्यामुळे आम्ही सकाळपासूनच पेट्रोलिंग करून सर्व दुकाने मागच्या बाजूला हटवलेली आहेत। त्याचप्रमाणे त्याच परिसरामध्ये महात्मा गांधी विद्यालय देखील आहे। विद्यार्थ्यांची ये जा देखील तिथे मोठ्या प्रमाणात होत असते। त्यांचे पालक त्यांना नेण्यासाठी येत असतात, त्यांना देखील याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे। तरी सर्वांनी स्वतः या गोष्टी जाणून घेऊन रोडवरील पांढऱ्या पाट्याच्या बाहेरच आपले पथारी अंतरून मालाची विक्री करावी, यातर्फे आपल्या सर्वांना आवाहन करत आहे।